अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवी था महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. काल आपण 52व्या ओवीला सुरुवात केलेली होती. आज हुताशनी पौर्णिमा, होळी पौर्णिमा सगळ्यांना माहितीच असेल, आठवत असेल की त्या प्रल्हादाला अग्नीच्या सामर्थ्यानं जाळण्यासाठी प्रल्हादाच्या पित्यानं हिरण्यकशिपूनं आपली बहीण जी हुताशनी तिच्याबरोबर त्याला मांडीवर बसवलं, कारण तिला वरदान मिळालेलं होतं की ती अग्नीमध्येही जळून जाणार नाही. पण दुष्ट भावनेनं त्या प्रल्हादाला तिनं मांडीवर घेतलं आणि तीच त्याच्यामध्ये जळून गेली. म्हणजे आपल्याला नेहमी एवढंच आजच्या दिवसाचं लक्षात ठेवायचं की आपल्या मनामध्ये दुष्ट विचार, दुष्ट भावना, अहंकार, मीपणा, काम, क्रोध, वैर, जे काही सगळं आहे हे आज जाळून टाकायचे. म्हणजे स्वतःला जाळून टाकण्यापेक्षा त्या हुताशनीला स्वतःलाच पूर्ण जळून जायची वेळ आली तशी काही आपल्याला गरज नाही. आपल्यामध्ये थोडासा जो काही कुठे अंश असेल तो आपण हळूहळू नष्ट करावा. कुणाकडे चिंता असतील, काळज्या असतील, काही जबाबदाऱ्या असतील, त्यामुळं टेन्शन्स असतील, तर ती सगळी या हुताशनीने, होळीने आपली सगळी नष्ट करावी, जाळून टाकावी, याचा अर्थ नष्ट करावीत अशी आपण तिला प्रार्थना करूया. आणि सगळ्यांना सुखी, दीर्घायू आणि मोक्षपर असं आयुष्य मिळू देत. आजच माझा शोभा नायलकर ताईंशी फोन झाला मगाशी. मला खूप वाईट वाटलं की त्या आपल्या या पारायणामध्ये सहभागी झालेल्या होत्या, पण परगावी गेलेल्या होत्या यात्रेला आणि म्हणल्या होत्या मी आल्यानंतर 2 दिवसाचं सगळं पूर्ण करीन. आणि वाटेतच त्यांना त्रास झाला, त्यामुळं ते आत्ता हॉस्पिटलला ॲडमिट आहेत हैदराबादमध्ये. तर त्यांनी हॉस्पिटलमधनं मला सांगितलं की ताई मी आत्ता काही करू शकत नाही. त्यांचा आवाजच खोल गेलेला मला कळत होता. हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला त्यांना आणि अजून कशाच तरी. तर मी त्यांना म्हणलं काही नाही, आम्ही सगळेजण पारायण करत आहोत. आमच्या पारायणामुळं तुम्हाला लवकर आराम पडू देत. असं जर कोणाला जर काही दुःखी असेल तर त्यांचंही दुःख कमी व्हावं म्हणून आपण सगळेजण ज्ञानदेवांजवळ, भगवंताजवळ प्रार्थना करूया. पण इतक्या छोट्या गोष्टी मागण्यापेक्षा आम्हाला खरं सुख, आत्मसुख जे आता आपल्याला ज्ञानदेव समजावून देत आहेत, सांगदेवांच्या रूपात आपल्याला समजावून देत आहेत, तर ते आपण समजावून घेऊया आणि त्यांना लवकर आराम पडो अशी प्रार्थना करूया. सगळ्यांचं पारायण छान चाललं असेल, कारण तुमच्याकडून मला काही समजत नाही. मी आपली एक फक्त शुभेच्छा पाठवत असते आणि सगळ्यांना त्यात आनंद मिळतो आहे. खूप जण म्हणत आहेत की असा अनुभव आम्ही आजपर्यंत घेतलेला नव्हता. तर शेवटची 5 मिनटं कुणीतरी एखाद्याने रोज बोलावं एवढी माझी इच्छा आहे. काल एक जणांनी सांगितलं की त्या असतीलही ताई संत वसुधा, त्यामुळे तुमचं 15वे अध्यास काहीतरी लिहिताना चुकलं आहे. पण मी घरी आल्यावर पाहिलं तर बरोबर आकडे टाकलेले आहेत. मी शक्यतो सगळं विचारपूर्वक केलेलं आहे, पण समजा कुणाला लक्षात आलं तर तेही निदर्शनास आणून द्या. आता 52वी ओवी काय होती बघा. तैसी उपजता गोष्टी, तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी,
मी तू विण भेटी माझी तुझी. आता हे जे सगळं दृश्य दर्शन द्रष्टा, तर हे सगळे व्यवहार सगळे झाले किंवा होत राहिले तरी तुझ्या भेटीची गोष्ट ही आत्मस्वरूपात कसलाही भेद न होता, आत्मस्वरूपासाठी तू मीची गरजच नाही आहे, ते भेद सगळे मिटून जातात. आणि अनुभवाच्या अज्ञानखंडन प्रकरणात जसं त्यांनी सांगितलं होतं की नाना चांदू एक असे तो व्योमी दुजा दिसे, ते तिमिर कार्य जैसे तिमिर नभे. म्हणजे असे तिमिर रोगामुळं जे अनेक चंद्र दिसतात किंवा अनेक वस्तू दिसतात ते उदाहरण काल सांगितलेलं होतं. पण ही जी भेट आहे यामुळं त्यांना एक विलक्षण आनंद किंवा विलक्षण अशी भेट होती. ती दोन व्यक्तीमध्ये नाही, तिथे बोलणं पाहणं नाही, मी तूपणा नाही, आणि तरी ही भेट शाश्वत आहे, आनंदाची आणि सुखाची आहे. आत्तासुद्धा पुन्हा तेच सांगावंसं वाटतं की खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर दुरून किंवा अक्षरशः काही वेळेला आपण चित्रपटातून पाहिलं असेल, नाटकातून पाहिलं असेल की जन्मतःच किंवा असे काही पाहिले होते प्रसंग की जन्मतःच वियोग झालेला असतो भावंडांचा, आईवडिलांचा, आणि मग कितीतरी काळ गेल्यानंतर काहीतरी कारणाने जेव्हा अशी भेट होते आपली, देहाची होते, मनाची होते, त्यावेळेला जो आवर्णनीय आनंद असतो तो सुद्धा काही काळच टिकतो. कारण पुन्हा कोणतरी म्हणतं नाही नाही यांना मीच वाढवलेलं आहे, यांना मीच नेणार, जन्मापासूनच म्हणजे वियोग झाल्यापासून आम्ही एवढं सगळं केलं आहे, आता आमचाच आहे तो मुलगा असेल मुलगी असेल. तर अशाही घटना घडतात. म्हणजे अशा भेटीतला आनंद हा क्षणिकच असतो किंवा पुन्हा आपला कायमचा वियोग होऊन जातो, काहीतरी आजार पडत येतं. त्यामुळे ह्या ज्या भेटी आहेत ह्या क्षणिक आनंद देणार आहेत आणि मी तू हा भेद जाणवून देणार आहेत. पण ज्ञानदेव आणि सांगदेवांची जी भेट आहे त्याच्यात मी तूपणा संपलेला आहे. मी तूपणाची भेट, मी तू विण भेटी माझी तुझी. तुझी माझी भेट कशी झाली आहे तर मी तू विण झालेली आहे, म्हणजे मीपणा आणि तूपणा विरहित झालेली आहे. खूप सुंदर असं म्हणजे आपल्याला दोन दोन अगदी ते छोट्या छोट्या ओव्यांमधल्या दोन ओळीमध्ये केवढा अर्थ भरलेला असतो. मग या भेटीत शाश्वत आनंद सुख कशामुळे मिळतो की सुख कशामुळे मिळतं तर आत्माच आत्म्यात समरस होत असतो. ज्ञानदेव आत्मस्वरूप आहेत आणि चांगदेवांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत आहेत. आत्माच आत्मस्वरूपात जातो किंवा तिथे भेटतो आणि आत्म्यानंच आत्म्याला आलिंगन देणं, देहातलं आलिंगनाचा स्पर्शाचा किंवा जो काही मनाचा आनंद असतो तो वेगळा असतो. कारण ते दोन देह असतात, इथे आत्मे दोन नाहीत. पुन्हा पुन्हा ही गोष्ट ज्ञानदेव आपल्यावर ठसवत आहेत की आत्मा तर एकच आहे किंवा एकमेवा द्वितीय असं म्हटलं जातं. मग आत्म्याला काही खंड भाग आपले जसे अवयव असतात तसं आहे का काही नाही आहे, तुकडे नाहीत, तर तो अखंड आहे, सलग आहे, सूक्ष्मातला सूक्ष्म आहे, दिसतही नाही आहे, दृष्टीलाही गोचर होत नाही आणि दिसतही नाही, पण तो नित्य आनंद, सुख, ज्ञान, सौंदर्य, अमृत यांनी भरलेलं आहे. आणि ही आत्मस्वरूपाशी होणारी भेट ही अखंड आहे. तिथून पुन्हा मागं येणंच नाही आहे बघा. जसं आता समजा एकदम आत्ता आठवण आली, रोज चाललेत आता टी व्हीवर हा हे पकडला तो पकडला, कुठे प्रयागला भेट झाली, आता त्यांना समजा तुरुंगात ठेवलं किंवा मोठाल्या शिक्षा दिल्या, तर ते जे दुःख आहे ते केवढं आहे हो. आणि आपली पापं दूर करण्यासाठी फक्त गंगेमध्ये जाऊन स्नान करणं हा उपाय नाही आहे त्याच्यावर. आधी माणसांनी चांगलं आचरण करायला पाहिजे, चांगलं भेटायला पाहिजे, ती खरी भेट व्हायला पाहिजे. आणि ह्या अखंड भेटी आहेत. आत्म्याची भेट ही अखंड आहे. कारण देहानं मनानं बुद्धीनं आपण वेगळे असतो, भिन्न असतो, वेगवेगळे दिसलो तरी आत्मदृष्टीनं सदैव जुळलेले असतो, पण आत्मदृष्टी ही एकच आहे आणि ही खरी भेट आहे. म्हणून तिला सारखं ते सिद्ध भेट, मला पूर्वी ते सिद्ध बेट वाटायचं, तर ते बेट आहे पेक्षा इथे भेट हा शब्द मला वाटतं त्यांनी तो भेट हा शब्द आपल्याला त्यांनी तो बेट झालेला आहे.
आणि या भेटीतील आनंद आपणाला माहीत नाही, आपण अजून तो अनुभवलेलाच नाही आहे हो. त्यामुळे त्याचं ज्ञान नसल्यामुळं आपले सगळे व्यवहार हे इंद्रियावर आहेत. डोळ्यांनी आहेत, वाणीनी आहे, कानानी आहे, सगळी जी 5 इंद्रिय ज्ञानाची त्यांनी आपण मग बघा आता त्या व्यक्तीबद्दल सगळे सांगायला लागतात, अहो हा अमुक अमक्या ठिकाणी होता, असं केलं तसं केलं, की कानाला सुख मिळतं. डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं म्हणून डोळ्याला मिळतं. त्याचे बोल ऐकायला मिळाले की आपल्याला वाणीचं किंवा जिव्हेचं रसनेचं सुख मिळतं. तर ही जी सुखं आहेत ही क्षणिक आहेत. पण आत्म्याच्या बाबतीत हे कुठलेच व्यवहार नाही आहेत. त्यामुळं आत्मभेटीतील चिरंतन टिकणारा जो आनंद आहे तो तुम्हा आम्हाला लाभतच नाही. आपल्याला त्या काय म्हणतात ना, त्या स्तरावर जायला, त्या पायरीवर पोहोचायला काळाची मर्यादा नाही आहे. कदाचित एका क्षणातही ती भेट किंवा तो आनंद आपण घेऊ शकतो. पण आता सगळे सांगतायत तसं पहिली अहंता सोडायची, इंद्रियांची विषयाची आसक्ती सोडायची, या सगळ्यामध्ये गुंतणं सोडायचं. हे एका क्षणात सुटेल का हो? पण हळूहळू त्या मार्गावर आपण वाटचाल करतो. आणि मग हे नेहमीच्या जीवनात मिळणारं सुख आनंद ही भासमान आहेत. जसं मृगजळ कसं असतं, आपल्याला मागे मागे त्या हरणांना पळवत राहतं आणि कुठंच त्यांना ते पाणी प्यायला मिळत नाही, म्हणून त्याला मृगजळ म्हटलेलं आहे. आपण तसेच या मृगजळाच्या मागे धावतो. काल का कोणी सांगितलं की एक एक टप्पा आपला ओलांडला जातो. आधी काय आपण भाड्याच्या घरात राहतो, ते पडकं असेल कसं असेल, नंतर स्वतःचं घ्यावं वाटतं, मग स्वतःचं घर घेतलं, मग त्याच्यात काही सोयीच कमी असतील, मित्रांमैत्रिणींपेक्षा शेजाऱ्यांपेक्षा कमी आहे म्हणून पुन्हा दुसरा बंगला घ्या. ही न संपणारी हाव आहे आपली. आणि पुन्हा त्यांनी छान वर्णन केलं काल की एवढं मोठं घर बांधायचं आणि ते आम्ही अनुभवतोय आणि त्या घरात राहायचंच नाही, सारखं बाहेर पडायचं. मग काय करायचं एवढं मोठं घर? तो आनंद तरी क्षणिकसुद्धा आपल्याला घेता येत नाही. असं सगळं आहे. तुम्ही आम्ही त्यातलेच आहोत, सगळे एका मार्गातले आहेत. आणि मग हे सगळे विषयाचे आनंद शुष्क आहेत, कोरडे आहेत, अतृप्त ठेवणारे आहेत. पण तसा हा आनंद नाही आहे. म्हणून माणूस परमार्थाकडे वळतो. पण परमार्थाकडं वळायचं म्हणजे फक्त ग्रंथ वाचले, फक्त पारायणं केली म्हणजे आपल्याला परमार्थ साधला असं नाही आहे. तर ही जी द्वैताची भावना हळूहळू आपली कमी होईल. काहीतरी क्षुल्लक कारणावरनं आपला सगळा तोल जातो आहे, तर तो जेव्हा सांभाळता येईल म्हणून संतांची संगत, सतत चांगल्यांच्या संगतीत राहायचं. आता तुम्ही म्हणाल आता कुठून येणार ज्ञानदेव, आता कुठून येणार नामदेव? पण आत्ताच्या काळात जे संत आहेत, जे चांगलं आचरण करतायत, जे चांगलं मार्गदर्शन, जे आपले गुरु आहेत, त्यांच्या संगतीत रोज नाही राहू शकत. म्हणून आपण या ग्रंथांच्या संगतीत राहतो की ग्रंथांच्या आधारानं आपल्याला त्यांचं जे जीवन आहे ते आपण समजून तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून वासुदेवानंद सरस्वतीचे टेंबे महाराज त्यांनी आपल्या दत्त महात्म्य या ग्रंथात म्हटलंय बरं का, ही मात साधू संगाची कोण तुलना करील त्याची, नोहे क्षण सत्संगाची आणि स्वर्गसुखाची बरोबरी. स्वर्गसुखाची बरोबरी करणारे त्याच्याही पुढचं आहे खरं हे सुख. सत्संग घडला म्हणून वैराग्य बाणले पूर्ण, करिता एकची प्रश्न आत्मज्ञान जाहले. आत्मज्ञाने करून ममता अहंता दिली दौडून. हे बघा, हे सगळं पुन्हा पुन्हा सांगतायत. जेवी वेगे पवन ते उडून शाल्मली मूळ. अहो, शाल्मली वृक्ष फार मोठा असतो, त्याचं मूळसुद्धा वारा उखडून लावतो. त्याप्रमाणे त्या वेगानं आपण आपली ममता अहंता ही जर दौडून दिली, ही जर लोटून टाकली, तर आपल्याला खरं सुख किंवा खरा आनंद हा मिळणार आहे. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात सोप्या शब्दात सांगितलेलं आहे बघा. सत्संगतीचा महिमा तर किती ठिकाणी ते सांगतात. मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. कुठलंही साधन नको आहे बघा, फक्त संत सज्जन त्यांच्या संगतीत राहिलं की आपोआप आपण त्यांच्यासारखे वागायला लागतो, त्यांच्यासारखं बोलायला लागतो,
त्यांच्यासारखं अनुभवायला लागतो. आणि मग हे सद्गुरू कृपेचं सामर्थ्य कसं आहे हे समर्थच आपल्याला आत्माराममध्ये काय सांगतात बघा. माझे सद्गुरू कृपेचे बळ, मज माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद जळ हे लावू लागे. स्वानंदाचं जळ हे लावतंय आपल्या मनामध्ये आता. कशामुळं? सद्गुरूंची कृपा मिळाल्यामुळं ते बळ आपल्या अंगात येतं. आताच बघा पुढच्या 10-12 दिवसामध्ये सज्जनगडावर खूप चांगले चांगले कार्यक्रम आहेत. एक त्यांनी वानप्रस्थाश्रमाचं शिबिर ठेवलेलं आहे. म्हणजे आपण वानप्रस्थाश्रमात सुद्धा कसं वागलं पाहिजे. नाही तर इतकी वर्ष झाली 75ला आलो तरी आपलं सगळं असंग काही सुटत नाही. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे त्या दृष्टीनं. आणि मुख्य शिवाणी समर्थ यांच्या जीवनावरचे काही ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचं विमोचन आपल्या गोविंददेव गिरीजींच्या हस्ते होणार आहे आणि तिथं त्या ग्रंथाचं पारायण होणार आहे. किती संधी असतात. म्हणजे जे आत्ता म्हणते की हळूहळू आपला हा संघ कमी होतो. मग घरातच राहायचं, घरातच जेवायचं, हेच कर तेच कर, हेच आण तेच आण, हे सगळं संपतं. मग तिथे जे असेल ते खाण्यामध्ये आपण समाधान मानतो. अशी ओढ नाही राहत की मला आज हेच पाहिजे, असे हट्ट नाही माणूस करत. आणि म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा खूप सुंदर सांगितलेलं आहे बघा. त्यांचा अपरोक्षानुभूती नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यात ते म्हणतात, आत्मानं सततम जानन कालम नय महाद्युते. महाद्युते म्हणजे अत्यंत तेजस्वी. अरे अत्यंत तेजस्वी अशा माणसा तू काय कर, आपला काळ आत्म्याला जाणत घालव. प्रारब्धमखिलम भुंजन नोद्वेगम कर्तुमर्हसी. आता लोक म्हणतात आमचं प्रारब्धच आहे, आमच्या नशिबातच हे सगळं आहे, आम्हाला हे भोगायचेच आहेत. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले की अखिलम प्रारब्धम भुंजन, जे तुझ्या प्रारब्धात आहे ते सगळं उपभोगायचं. पण नोद्वेगम कर्तुमर्हसी, पण उद्वेग करू नकोस, उद्विग्न होऊ नकोस, निराश होऊ नकोस. म्हणून 12व्या अध्यायातला तो सुद्धा श्लोक मला नोद्विजेत प्राप्यचाप्रियम. जे अप्रिय गोष्ट मिळाली तरी उद्विग्न व्हायचं नाही, किंवा आपल्यामुळं दुसऱ्यांना उद्विग्न करायचं नाही आणि दुसऱ्यांमुळं आपण उद्विग्न व्हायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. रोज एक एक गोष्ट त्यातली अंमलात आणली तर कुठे जाऊ आपण. पण आपण कालची गोष्ट आज विसरून जातो. आणि सद्गुरूंच्या कृपेनं काय घडतं हे पुन्हा अमृतानुभव शिकायचा आहे. आपला बराचसा अमृतानुभव आत्ताच मनाची तयारी होती की काय काय शिकायचे. त्याच्यात ज्ञानदेव सांगतात, जयाचे नि कृपा तुषारे, परतले अविद्येचे मुहिरे, परिणामले अपारे बोधामृते. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेच्या तुषारामुळं अविद्येचा मोहर जळून जातो. आता बघा सगळीकडे मोहर आलाय आंब्याला, थोडे दिवसात भरपूर मोठाले आणि आंबेच आता दिसायला लागले. तर तो अविद्येचा मोहर जळून जातो. आज जाळायचे सगळं म्हणून जळून जातोच म्हणूया. आणि अमाप बोधाच्या अमृतानं शिष्याच्या ठिकाणी परिपक्वता प्राप्त होते. आता बाजारात आंबे यायला पण लागले. म्हणून ते पुढं सांगतायत अमृतानुभवातच, जो भेटलियाचे सवे, पुरती उपायाचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. आणि गंगेचं आणि सागराचं तर उदाहरण किती वेळा दिलं असेल की सद्गुरू भेटल्यावर शिष्याला अन्य साधनांची गरजच राहत नाही. त्याची धावपळ संपते आणि सद्गुरूरूपी सागरात त्याची जी गंगा आहे ती गंगा त्यात मिळून जाते किंवा स्थिर होते. प्रवृत्तीची गंगा. आज बघा ना, आज मला हे वाटेल करावं, उद्या ते वाटेल. ही जी वेगवेगळ्या विषयांकडे प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीची गंगा तिथे शांत होते. आणि आत्मस्वरूपाने होणारी चांगदेवांची भेटसुद्धा तशीच आहे. म्हणजे आता शांती मिळणार आहे, कुठलीही अतृप्ती राहणार नाही. खरं बघा, हे सगळं पत्रातून कळवलं आहे. प्रत्यक्ष समोर भेटल्यानंतर सांगितलं असतं तर वेगळं होतं. पण इतकी जवळीकतेची त्यांनी सगळी ही भेट घडवून आणलेली आहे पत्रातून. म्हणून पूर्वीसुद्धा असायचं बघा, पत्र पाहिली ना की अगदी डोळ्यातून घळघळ पाणी यायचं, किंवा अगदी आनंदाचे आपल्या अंगावर असे रोमांच उठायचे. एखादी आनंदाची बातमी ऐकली, भले देशातली असेल, परदेशातली असेल, आपल्या गावाची असेल, गावाकडची ऐकली तरी आपल्याला आनंद व्हायचा. आता 53मध्ये काय म्हणतात बघा,
आता ते मी तू हे अगदी कोरून कोरून सांगतायत बघा समर्थ काय ज्ञानदेव काय. आता मी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसधी, ते भोगिती अनुवादी घोळ घोळू. आता ह्या ज्या उपाधी आहेत ह्या आता घोळ घोळू म्हणजे अगदी घोळून घोळून या सगळ्या उपाधी या नष्ट करायच्या. म्हणजे मी आणि तू ही उपाधी ग्रासून नुसती भेट जी आहे ती अनुवादू म्हणजे पुन्हा अनुवाद म्हणजे एखाद्याच्या पाठोपाठ अनुकरण म्हणजे दुसरा करतो तसं आपण करतो तसं अनुवादू. तर हळूहळू हळू घोळू घोळू भोगली म्हणजे आता तू असं कर की मी आणि तू या उपाधी सोडून दे आणि आत्मरूपानं जशी भेट घेतली उहापोह झाला चर्चा केली आणि ज्या स्थितीचा इतका वेळ अनुवाद केला म्हणजे अनुभव घेतला त्याच पद्धतीनं तूही स्वतःच या सिद्ध होणाऱ्या भेटीचा अनुभव घे. ज्ञानदेवांनी तो घेतला आहे पण ते त्याला सांगतायत समजावून की तू सुद्धा आता या भेटीचा अनुभव घे. कारण वर्णन करणं वेगळं आहे हो, वाचणं तर त्याहून वेगळं आहे, पण त्याचा अनुभव घेणं. आता आपण म्हणतो ना घोळून घोळून एखादी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच्यावर चर्चा करून ओहापोह करून आणि अनुवादचा संवाद असाही अर्थ घेतलेला आहे काही नाही की नुसधी म्हणजे प्रत्यक्ष भेट आहे का ही नसताना, प्रत्यक्ष भेट नसताना. आणि उपाधी म्हणजे मीपणाचा सगळा अंतर्बाह्य व्यवहार नसताना सोडून म्हणजे तू आणि मी या उपाधीचा पूर्णपणे त्याग करून आत्मस्वरूपाच्या बैठकीवर जशी प्रत्यक्ष नसताना मी भेट घेतली भोगली उपभोगली आणि उहापोह करून जिचा अनुवाद संवाद रूपानं केलेला आहे त्याच रीतीनं तूही स्वतःसिद्ध अशी भेट ही समजून घे किंवा भेट घे तिचा अनुवाद कर असं चांगदेवांना ते पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि हे सगळं पत्रातून सांगतायत. ज्ञानोबांनी चांगदेव महाराजांना आत्मस्वरूप परमात्मा अक्षर पुरुष या बाबतीत सगळा तत्त्वज्ञान किंवा सगळा भाग समजावून दिला आहे, प्रबोधन केलं आहे. आणि आता त्याचं चिंतन करून मनन करून पत्राद्वारे झालेल्या या भेटीचा अनुवाद करायला सांगितला म्हणजे संवाद करायला सांगितला. कधी कधी बघा ते पत्र असं पिक्चरमध्ये वगैरे पण दाखवायचे ते पुन्हा पुन्हा वाचलं जातं आणि मग त्याच्यात ती व्यक्ती दिसत असते आहे की नाही. म्हणजे तो संवाद पत्ररूपाचा सुद्धा आपण सुद्धा अनुभवतो तसं याला अनुभवायला आता ते सांगतायत. म्हणजे दोघांच्या भेटीचं स्वरूप कसं आहे हे जर आपल्याला आता आगळं वेगळं समजून घ्यायचं आणि ते या ओवीतून आपल्याला सांगतायत की भेटीविषयी काही बोलायला जावं तर बोलण्यात काही सापडतच नाही, दृष्टीला पाहता येत नाही, मनानं बुद्धीनं कल्पना करता येत नाही, सगळ्याच्या अतीत आहे ते आणि जाणताही येत नाही. मग ही आगळी वेगळी भेट ही मी तू शिवाय होणारी आहे. किती वेळा पुन्हा 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 तेच सांगतायत की मी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसधी, ही नुसती भेट आहे, हिला कशाची गरज नाही आहे आणि या भेटीत काही हेतू पण नाही. नाही तर लोक बघा भेटायला आलं आता जे आपल्याला निवडणुकांच्या अगोदर 50-50 लोक 20-20 लोक भेटायला यायचे, दे नमस्कार वा वा पत्रकं बित्रकं आणणार आणि म्हणणार लक्षात ठेवा ही तारीख की नाही. त्या भेटीमध्ये काहीतरी उद्देश असायचा. किंवा आत्तासुद्धा काही लोक येतात, हां तुम्ही चाललायत का अमक्या ठिकाणी, बरं मग आमचा एवढा अमक्यांना निरोप सांगा किंवा आम्हाला देवाच्या इथं काहीतरी आमचं घेऊन जा. म्हणजे ही भेटीमध्ये काहीतरी उद्देश असतो. पण यांची जी भेट आहे ही निरुपाधिक आहे, उपाधी नाही आहे त्याच्यामध्ये कुठलीच. मग देहही नाही, मी नाही, तू नाही, कुठलंच नाही. पण जगातल्या ज्या भेटी आहेत ह्या सगळ्या तू मीच्याच असतात. पण यांची आत्म्याची भेट आहे, आत्म्याशी होणारी आहे आणि म्हणून ती सिद्ध भेट आहे. आता हा सिद्ध भेट शब्द आपल्या मनावर कोरलाच जाईल आणि म्हणून या सगळ्या उपाधी संपल्या. ही भेट अखंड राहणार आहे, तिथून पुन्हा परत यायचं नाही आहे बरं का. एकदा त्या आत्म्याची भेट झाली की आपण तिथेच लीन होणार आहोत, तो चिरंतन आनंद घेणार आहोत आणि म्हणून तो आनंद अखंड आहे. मूळ आत्मस्थितीवरच मी तू
ही अभिव्यक्त होणारी रूपं आहेत. आणि मी तू नसलं तरी भेट राहणारच आहे. आणि या सगळ्या बाह्य विश्वाचं स्वरूपसुद्धा त्याच बघा कुठंही पाहिलं तरी. आता मगाशीच काय बरं उदाहरण सांगितलं, हां, एका ह्यांना विचारलं की तुमची मान खाली का सारखी आहे म्हणे. तर ते संत सांगतात की मी फक्त माझ्या डोळ्यासमोर सारखा कृष्णच बघतो आणि कृष्णाच्या पुढे सतत मी नतमस्तक होतो. त्याच्यामुळं मला प्रत्येकामध्ये अगदी ती वाळलेली काडी दिसू देत, झाड असू देत, पशु दिसू दे, पक्षी दिसू दे, आंधळी व्यक्ती दिसू दे, बहिरी दिसू देत, जी काही मी असेल ती मला कृष्णरूपातच दिसते. त्यामुळं माझी मान खाली असते. मला फार कल्पना आवडली ती. आवडली म्हणजे भावलीच. तसं आपल्याला दोरीवरचा साप हा खरा वाटतो. हे खरं नंतर जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला हसू येतं. पण ज्या वेळेला तो साप म्हणून अंगावर म्हणजे भीती बसते आणि अंगाला थरकाप होतो, काही जण फार गर्भगळीत होतात, काहींचे तर शॉकनी मृत्यू झालेत. त्यांनी नाही जरी विष हे केलं, डसला नाही, दंश केला नाही, तरी लोक घाबरून मरतात. डॉक्टर सांगायचे 60% लोक असे मरतात. अगदी तो साधा बिनविषारी साप असला, पण साप या भीतीनंच माणूस घाबरून जातो. तसं हे विश्वरूप हे सगळं त्या सर्पासारखं आहे हो, भासमान आहे. पण आपल्याला तेच खरं वाटतंय, तोच खरा साप आहे असं वाटतंय. आणि मग आपण त्याच्यात लडबडतोय, खूप रमतोय. म्हणून आचार्यांनी कितींदा सांगले, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं आहे का हो? दिसतंय म्हणजे ते खरं आहे की, पण दिसणाऱ्या वस्तू हा खऱ्या चिरंतन आहेत का? नाही. म्हणजे खोटं नाही आहे, पण भासमान आहे, एवढं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि या जगात सगळे जीवही ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामयं जगत. हे किती वेळा झाले की ते अगदी गवताच्या काडीमध्ये सुद्धा ब्रह्मच आहे. आणि मोठी काय अगदी पर्वत असेल, जे काय उंच शिखर असेल, जी काही वस्तू इमारत असेल, जे काही असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ते ब्रह्मतत्वच आहे. म्हणून शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानावरच ज्ञानोबांची सगळी आणि सगळ्या संत महात्म्यांची शिकवण आधारलेली आहे. म्हणजे यांनी त्यांचं घेतलं, त्यांनी यांचं घेतलं हा विषयच नाही. सगळ्यांच्या तत्त्वज्ञानाचा एकच पाया आहे. आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतू. ज्ञानेश्वरीत सांगतात 18व्या अध्यायात. भाष्यकारा ते वाट पुसतू. स्वतःचं हे सांगतात का? मी म्हटले बघा, त्यांनी मी पण कुठंच घेतलेलं नाही. अयोग्यही मी न पवतू के जाईन. म्हणजे व्यासांच्या मागोमाग मी जात असताना आणि भगवद्गीतेवर संस्कृत भाषेतून भाष्य लिहिणारे भगवान आद्य शंकराचार्य यांना वाट पुसत मी चाललो आहे. आणि मग गीतेवर भाष्य करण्यास योग्य नसलो तरी मी कुठं पोहोचेन? एवढं ज्ञानदेवानी म्हणावं. मग तुम्ही आम्ही तर काय, त्यांचं भाष्य वाचताना आपल्याला समजून घेता नाकी 9 आलेत. म्हणजे विषय चालला आहे चांगदेवाडी ज्ञानदेव भेटीचा. तुम्ही म्हणाल हे काय भरकटतायत, पण सगळ्या संतांचा जर आपण मागोवा घेतला तर सगळ्यांमध्ये एकच तत्त्व भरलेलं आहे. आणि ते उमजतच नाही. कशाविषयी ते बोलणार? आत्म्याविषयी बोलताच येत नाही. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री ते बांधो हावं, आता स्तोत्री ते बांधो हावं, दिससी ते तुली माव भजो काही. म्हणजे तुझ्या राशीच्या नावातच मौन आहे. आणि तुझी स्तुती कशी करायची भगवंताला म्हणताय. आणि सगळं दिसणारे हे मायामय असत आहे. मग तू परमात्मा म्हणून कशी कल्पना करायची? कारण तुझं वर्णनच करता येत नाही. कारण आत्म्याचं स्वरूप कसं आहे? आत्म्याचं स्वरूप शब्दांच्या पलीकडचं आहे. तैसा रूप होऊनी माझे, माते क्रिया विणतो भजे, अलंकारू का सहजे सोनयाचे जेवी, का चंदनाची धृती जैसी, चंदनी भजे अपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत हो? भिन्न नाहीच आहेत, सगळं एकच आहे. आणि त्यामुळं ही सगळी उदाहरणं त्यांना जी सुचत आहेत ती सगळ्यांमधून सांगतायत. पण आपल्याला त्याच्यातून काय
समजून काय घ्यायचं आणि काय हे घ्यायचं, पलीकडं कशाच्या जायचं हे आपल्याला समजत नाही. त्यामुळं पुढं असंही म्हणतायत की ज्ञानदेव चांगदेवांना असा बोध करून देत आहेत की शिष्य पूर्ण आत्मज्ञानी झाला की तो गुरु समानच होतो, दोघांमध्ये काहीच भिन्न राहत नाही. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थू श्री गुरुची परी होतू दोहो ठाई. सगळीकडे गुरुच होत असतो, श्री गुरु आणि शिष्य भेद नसतोच. आणि म्हणून त्याच्यासाठी उदाहरण जे कापराचं देतात ते बघा. कापुराचे थळीव नुरेची आगीची बरव नुरेची रूप नाव तैसे यया. कापराचे जर सुंदर अलंकार अग्नीजवळ नेले तर त्यांचं नाम रूप काही उरेल का हो? आजच बघा, आता ती होळी प्रज्वलित करताना दुसऱ्या रॉकेल वगैरे ओतायचं नसतो, हे असा दिव्य अग्नी असतो तेव्हा. म्हणून तेव्हा कापूर किंवा तूप यांनी तो प्रज्वलित करायचा असतो. तर कापराचे जर दागिने केले तर ते अग्नीजवळ नेल्यावर राहतील का हो? नाही. तशी आपली अवस्था पाहिजे की आपण त्या सगळ्या जगामध्ये विरून जायला पाहिजे. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. म्हणजे आपला जीवपणा जो आहे ह्याचा घात करायचा आहे आणि फक्त आत्मतत्व आपण समजून घ्यायचं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा चांगदेवांना उपदेश करताना सांगतात, सखया तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशी अभिहे. हे 42मध्ये झालेली आहे ओवी आपली, की हे मित्रा चांगदेवा, तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्लसित होतोय, आनंदित होतोय. आणि आत्मरूपानं भेटण्यात जी सिद्धी आहे ती केवळ देहाची भेट होण्यामध्ये विस्कटून जाईल, बिघडून जाईल अशी मला भीती वाटते, असं ते त्याला समजावून देतात. इथंच थांबूया, पुन्हा वेळ पटकन संपतो. कोणाला जर 2 शब्द काही बोलायचे असतील तर आपण बोलूया. किंवा अजून थोडंसं 1-2 मिनिट सांगते की दागिना म्हणजे सोनं असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे क्रमयोगी हा मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. आणि चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावताच भजतो, चांदणं जसं स्वभावताच चंद्राला भजतं, तसं ज्ञानदेव चांगदेवाला भेटीबद्दल सांगतात की आपली भेट ही मी तू या उपाधी विरहित आहे. तुझ्या ठिकाणी तू राहा, माझ्या ठिकाणी मी राहतो. तेथूनच आपली अखंड भेट होत राहील. आणि या भेटीला देह उपाधीची गरज नाही. देह गेला म्हणजे आपण म्हणतो ना, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी लीन राहो, हे जी तुकारामांनी सगळ्यांनी म्हणले तसं आहे. या आत्म्यानं आजवर अनेक देह घेतले आणि सोडले, पण तो तसाच आहे. आत्मा काही फरक झाला का आत्म्यामध्ये? नाही. त्यामुळं नाम रूप आकार ही देहाची स्वरूपं जरी बदलली तरी आत्मा बदलत नाही. तो आहे तसाच सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि ते पाहण्यासाठी युगानुयुगातून भेटी सतत चालत आलेल्या आहेत. चांगदेवा, आपण हे असंच भेटत आहोत. आत्मा आणि सद्गुरू यांची ही भेट अशीच उपाधिरहित वास्तविक होत असते. आणि यासाठी शिष्याला सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झालं तरच सद्गुरू ओळखावा लागतो. हल्ली बघा किती टक्के पास झाले त्याच्यावरनं सद्गुरूंची म्हणजे गुरूंची हे केलं जातं, त्याच्यावरून गुरूंनी चांगलं शिकवलं का नाही. पण इथं तसं नाही आहे. आत्मज्ञान झालं तरच शिष्याला, तरच सद्गुरू श्रेष्ठ आहे. आणि शिष्याला आत्मस्वरूपात ठेवून ते स्वतःही आत्मस्वरूपातच राहत असतात. गुरु परोपकारासाठीच त्यांचा देह असतो आणि म्हणून त्यांना कुठल्याही उपाधीची आवश्यकता नसते. म्हणून तुकारामांनी म्हणलेला अभंग आपल्याला एकदा म्हणूया आणि थांबूया. अणुरणिया थोकडा अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा. त्याच्यातही त्यांनी म्हणले, केळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी. आपल्या देहामध्येच हा आत्म्याचा दीप उजळला आहे आणि त्रिपुटी सगळी जी त्रिपुटी सारखी चालली ती सांडून टाकली आणि आता उरलो उपकारापुरता.
सगळ्या संतांनी फक्त समाजावर सगळ्यांवर उपकार केलेत, तसं आपण उपकार करण्यासाठी जीवन जगूया. पुन्हा एकदा आजच्या शुभदिनी सगळ्यांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या, आता सोमवारी नाही, उद्या होईल मला वाटतं भेटत, बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.